निम्मे इकडे आहेत, निम्मे तिकडे आहेत. चीअरअप जोरात आहे. आता बघूयात कोणत्या जाऊबाई जिंकणार आहेत. ही आता अंतिम फेरी, पैठणीचा खेळ आता आपण या फेरीत खेळणार आहोत आणि दोनही जाऊबाई तयार आहेत. पण आता मला वळायचं इकडे, म्हणजे धाकट्या जाऊबाईंकडे आणि तुमच्या यांच्याकडे. तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकणार पैठणी? आम्ही जिंकणार. तर इकडे जरा वळतो, थोरल्या घरात जाऊयात, थोडस थोरल्या जाऊबाईंना विचारूयात आणि त्यांच्या यांना विचारूयात की आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये आम्हीच जिंकलेलो आहे. हा, पैठणी सुद्धा आम्हीच जिंकू. आहा, म्हणजे आता त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे की हे पुढे आहे, त्याच्यामुळे हे पैठणी जिंकणार. बघूयात, पण हा राऊंड असा आहे की काहीही होऊ शकतं. आणि आता बघूयात की पैठणीचा गेम कोण जिंकणार. आणि खेळ समजून सांगण्या अगोदर मी दोनही टीमच्या लीडर्सना अशी विनंती करतो की प्लीज आता आपण तुमच्या टीमकडे जा आणि सगळ्यांना चीअरअप करा प्लीज. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि आता बघूयात की कोण या फेरीमध्ये बाजी मारणार आहे. आणि त्यासाठी एक जादूचा रुमाल मी आणला, जादूचा रुमाल. तर हा जादूचा रुमाल अशासाठी आहे की या फेरीमध्ये मी तुमच्या दोघींचेही हात बांधणार आहे, पण एकमेकींचे. आणि ते हात बांधल्यानंतर इथे तुमच्या समोर बास्केट ठेवलेले आहेत आणि मागे काही चेंडू दिसतात तुम्हाला. तर हे चेंडू बांधलेल्या हातानंच उचलून आणायचे आणि आपापल्या बास्केटमध्ये टाकायचे. 1 मिनिटात ज्यांचे जास्तीत जास्त चेंडू जमा होतील अर्थातच त्या जाऊबाई विजेत्या ठरणार आहेत पैठणीच्या. आले लक्षात? चला तर आता हात बांधूयात. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. कमॉन कमॉन कमॉन, चीअर अप करा. हळू 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 हळू. अजून आहे एक चेंडू, शेवटचा शेवटचा. तर खेळ खूपच रंगतदार झाला आणि शेवटी तर रंगत वाढतच गेली. आणि आता निकाल बघूयात. प्रज्ञा वहिनींनी जमा केलेले आहेत त्यांच्या बास्केटमध्ये 8 चेंडू आणि श्रुतिका वहिनींनी जमा केलेले आहेत 9 चेंडू. याचाच अर्थ विजेत्या ठरलेल्या आहेत श्रुतिका वहिनी, अभिनंदन तुमचं. आणि उपविजेत्या ठरलेल्या आहेत प्रज्ञा वहिनी. तुम्हाला मिळतोय आमच्यातर्फे हा गुलदस्ता. आणि यांना गुलदस्ता देण्याचं कारण असं आहे की झी मराठीचा नवा सिनेमा आजच म्हणजेच 14 जानेवारीला रिलीज झालाय सगळीकडे. त्याचं नाव आहे गुलदस्ता. जितेंद्र जोशी आणि कॉमेडी किंग मकरंद नानासपुरे यांची जोडी यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा तिळगुळ घ्या हसता हसता, जोडीला आहे झी टॉकीजचा गुलदस्ता. सगळ्यांनी सिनेमा बघायला विसरू नका. आणि आता विजेत्या वहिनींकडे मला वळायचं आहे. त्यापूर्वी सासूबाई म्हणजेच आजींना मला विचारायचं की कसं वाटतंय, थोरल्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत. आणि आता मग असं करूयात, तुमच्याच हस्ते त्यांना देऊयात ही मानाची पैठणी. आणि मला वाटतं की आता खेळ संपलेला आहे, त्यामुळे जावा जावा पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तेव्हा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तर पैठणीचा असाच रंगतदार खेळ घेऊन भेटूयात उद्याच्या एपिसोड मध्ये. पाहत राहा होम मिनिस्टर जाऊबाई.